आजच्या ठळक बातम्या. चिपळूण शहरासाठी पुढील 8 तास धोक्याचे. रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे मालवण शहरात पाणीच पाणी. कणकवली तालुक्यात अनेक रस्ते बंद, नद्यांना पूर. समुद्रातील वाऱ्यांचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहणार. आता पाहूयात बातमी सविस्तर स्वरूपात. चिपळूण शहरात पुराच्या पाण्याचा संचार सुरू असून संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण तयारीनिशी मदत कार्य सुरू केले आहे. कोळकेवाडी धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने चिपळूण शहरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाशिष्ठी नदी पुलावरून पाण्याचा संचार सुरू झाल्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारपेठेत चोहीकडे पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. येत्या 8 तासांमध्ये चिपळूणकरांची काळजी थोडी वाढणार आहे, मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. चालू आहे. रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला, तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून नदी आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलंय, तर अतिवृष्टी काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने केलं आहे. नमस्कार. पोलीस इन्स्पेक्टर शेरेकर, पाली पोलीस स्टेशन इंचार्ज. वाहतुकीचा खोळंबा खूप प्रमाणात नाही होते, पण अतिवृष्टी एक 4 दिवसापासून सुरू आहे. त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप पूर परिस्थितीसारखा आहे. तरी नागरिकांना आम्ही आवाहन करत असतो. नागरिकांना सोशल मीडिया थ्रू आम्ही आवाहन केलेलं आहे. खूप जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडा. वाहतुकीचा खोळंबा थोड्याफार प्रमाणात आहे, पण आमचे पोलीस सगळ्या ठिकाणी सतर्क आहेत. सगळीकडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपल्याला मदत लगेच मिळेल. तरी पण नागरिकांनी कृपा करून घराबाहेर खूप इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावे. मालवण तालुक्यात आजही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गटार खोदाई व्यवस्थित न झाल्याने मालवण बस स्थानकासमोरील रस्ता आणि परिसरात पावसाचं पाणी साचून अक्षरशः तलाव निर्माण झालाय. मुसळधार पावसामुळे मालवण शहरात विविध ठिकाणी आणि रस्त्यांवर पाणी साचलं आहे. एसटी स्टँड समोरील संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून आजूबाजूच्या दुकाने आणि घरांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी येऊन पोहोचलं आहे. एसटी स्टँड परिसरात दरवर्षी पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने पादचाऱ्यांची तसेच वाहन चालकांची त्रेधा तिरपीट उडाली आहे. मुसळधार पावसामुळे कणकवली शहराच्या दोन्ही बाजूंनी वाहणाऱ्या गड नदी आणि जानवली नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. या दोन्ही नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे. नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या आणि परिसरातून राहणाऱ्या मंडळींनी सावधानता पाळावी. नदी किनाऱ्याला जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील अनेक रस्ते पाणीखाली आल्याने बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्याचं आता चित्र आहे. हॅलो.
हाँ अरे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रति ताशी 50 ते 60 किलोमीटर राहणार असून तो प्रति ताशी 70 किलोमीटर पर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये तसेच ताशी 45 ते 55 किलोमीटर राहणार असून ताशी 65 किलोमीटर दक्षिण महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये अशा सूचना मत्स्य व्यवसाय विभागाकडून करण्यात आल्या आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.